केज शहरामधील शारदा इंग्लिश स्कूल म्हणजे या भागातील इंग्रजी माध्यमाची सुप्रसिद्ध आणि नामांकित शाळा। या शाळेतील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी याही वर्षी नेत्रदीपक यश संपादन करून शाळेचे नाव मोठे केलेले आहे। या निमित्ताने शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार ज्येष्ठ नेते रमेशराव अडसकर यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। प्राचार्य मिश्रा सर आणि प्रवीण देशमुख सर यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केले होते। तर या सत्कार समारंभ प्रसंगी गुणवंत विद्यार्थी, पालक आणि संस्था प्रमुख म्हणून ज्येष्ठ नेते रमेशराव अडसकर यावेळी काय म्हणालेत पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। पिछले अप्रैल के महीने से शुरू किया हुआ यह काम 13 मई को नतीजे में परिवर्तित हुआ और हर साल की तरह इस साल भी हमारे बच्चों ने बहुत अच्छे मार्क्स प्राप्त करके स्कूल का, अपने माता पिता का नाम रोशन किया। और इस अवसर पर आज बहुत से पेरेंट्स, हमारे संस्था के सचिव, हमारी मार्गदर्शक मैडम आदरणीय मिश्रा सर यहाँ पर उपस्थित हैं। तो इस अवसर पर जो हमारे स्कूल के बच्चों ने जो यश संपादन किया है उसमें पहला स्थान हमारी अरुषा राउत 96% लेकर प्रथम क्रमांक प्राप्त किया है। दूसरा जागृति तिवारी जिसने 95% लेकर द्वितीय स्थान प्राप्त किया है। और तीसरा स्थान चिरंजीव कृष्णा जाधव ने 94% लेकर तीसरा स्थान प्राप्त किया है। ये तीन बच्चे अच्छे मार्कों में पास हुए हैं, जिसका पहला, दूसरा और तीसरा नंबर आया है। इसके साथ साथ हमारे जो अन्य बच्चे हैं जो 90% के आगे मार्क्स लेने वाले हैं, जिसमें 14 बच्चे हैं, 80 से 90% मार्क लेने वाले 40 बच्चे हैं और 70 से 80% मार्क्स लेने वाले 53 बच्चे हैं। ऐसा कुल मिलाकर जो आलेख रहा है वह खास समाधान कारक है। जो मेहनत हम लोगों ने, टीचरों ने, पेरेंट्स ने, मैनेजमेंट ने, हमारे प्रिंसिपल सर ने, सभी लोगों ने मिलकर जो हमने एक मिशन चालू किया था, उस मिशन में हम कामयाब हो गए हैं। तो आगे के सूत्र मैं अपने स्कूल के प्रिंसिपल सर मिश्रा सर के पास देता हूं और उनसे अनुरोध करता हूं कि वह आगे की कार्रवाई करें। Yes, very good morning and warm welcome to all the parents present over here. Respected Araskar sir, Vaini, parents, students, my teachers, staff members, non-teaching staff, Deshmukh sir, and entire Sharda family members. So this is very precious moment for all of us to be the part of this ceremony and felicitation program for the students. Maybe some students are very happy, some are not happy. Expectations never fulfill. Okay, this is the human truth we can say. Okay, because Gautam Buddha also will rightly point out the desires or expectations are giving birth, the fulfillment of one desire giving birth to the another desire. So these expectations are a never-ending process, and we should be content or we should be satisfied whatever we have achieved. And remember always, my dear students, marks are just number. Okay, ये सिर्फ एक number है. It is always going to be fluctuate. It is not going to be concentrate. आज आपका 10th में 96 है. It does not mean that in the 12th you will go. Maybe you will go ahead, or maybe it will be reverse also. लेकिन you have to focus our goal. Destination should be fixed. आपको जाना कहाँ है ये decide होना चाहिए. Means we can say the road without aim, it is the journey useless. अगर आपका destination fix है, मुझे ये करना ही है, then nobody can stop you.
और ये मत सोचो कि आपके फ्रेंड्स कहाँ जा रहे हैं, ठीक है। इट इज़ अ ट्रेंड नाउ, द पीपल आर जस्ट मूविंग टुवर्ड्स द लातूर ओनली। ऐसे बहुत से बच्चे जिन्होंने घर पे बैठ के पढ़ाई करके भी बच्चे आज टॉपर है, रैंकर्स है। कॉम्पिटिटिव एग्जाम्स एमपीएससी यूपीएससी इज अनदर बेस्ट प्लेटफॉर्म, और आप लोग ऑलरेडी एनसीईआरटी से फाउंडेशन कर चुके हो। अब आपके दिमाग से निकाल लो कि बच्चे को फाउंडेशन लगाना है। फाउंडेशन की आपको जरूरत नहीं है, यू डिडंट रिक्वायर एनी फाउंडेशन नाउ, क्योंकि ऑलरेडी आपका 8, 9, 10 सोशल साइंस मैथ आपका जो हो चुका है, दैट मीन्स योर फाउंडेशन। बट इफ यू आर गोइंग टू बी स्विच नाउ, अब अगर 11वीं 12वीं में आप स्टेट बोर्ड में जा रहे हो, देन यू आर स्विचिंग योरसेल्फ फ्रॉम द सीबीएसई टू स्टेट बोर्ड, जहां पर आपको माइग्रेशन जो डीजी लॉकर से इस साल से प्रिंट नहीं आने वाला है, आपको वहां से प्रिंट निकाल कर ही कॉलेज को देना है। अभी तक लास्ट ईयर तक डीजी लॉकर मतलब सीबीएसई हार्ड कॉपी में प्रिंट देता था माइग्रेशन की, बट यहां से आगे उन्होंने बंद किया है। सो डिजी लॉकर डॉक्यूमेंट इज अ वैलिड डॉक्यूमेंट। आपका उसको पिन का एक्सेस भी मैंने दिया है, आप आपके रजिस्टर्ड मोबाइल से, लेकिन बच्चे का जो भी नया मोबाइल बनाओगे उसी से रजिस्टर्ड करो, क्योंकि आपके रजिस्टर्ड अगर होगा तो वो चीज़ उसमें ऐड नहीं होगी। सो यूनिक नंबर आपका लेकर वो बच्चों का आपको डॉक्यूमेंट्स रखना है। आई एम टॉकिंग अबाउट द करियर। जब भी आपका करियर सिलेक्शन पॉइंट रहेगा, सो बच्चों को उनके हिसाब से उनका विश क्या है, आप थोड़ा सा उनको कॉन्फिडेंस में लेके डिस्कस करते हुए डिसाइड कीजिए। ओके, आवर एक्सपेक्टेशन शुड नॉट बी ऑन द स्टूडेंट्स। क्या होता है बहुत बार हम लोग ये सोचते हैं कि आपके मतलब मेरे समझो हमारे आपके चाचा है, कोई मामा है, किसी का कोई है, वो डॉक्टर आहे, वो इंजिनियर, तो त्यांच्यासारखं कर। म्हणजे आपण आपले एक्सपेक्टेशन से मुलांवर, पण मुलांची अपेक्षा काय, त्यांचा इंटरेस्ट पर्सनल काय। एखाद्याचा असू शकतो की इंजिनिअरिंग म्हणजे नीटला इंटरेस्ट नाही, पण इंजिनिअरिंगला कल असू शकतो। ओके, देर आर सो मेनी फील्ड। मी कालच एक पीडीएफ टाकलेली आहे, त्या पीडीएफ मध्ये एंटायर करिअर्स, सायन्स फॅकल्टी, आर्ट फॅकल्टी, कॉमर्स फॅकल्टी, आपण कुठल्या कुठल्या क्षेत्रात जाऊ शकतो हे पूर्णपणे डिटेल्स दिलेले आहेत। सो इट इज, हे जे पहिले आले दुसरे आले हे फक्त नंबर आहेत आपल्यासाठी, एक्सपेक्टेशन्स आहेत। आजपर्यंत आपली टीचर्स टीम असेल किंवा मी वैयक्तिक असेल, बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही रागवलं असेल, किंवा युनिफॉर्म असेल, हेअरस्टाईल असेल, आम्हाला वाटायचं इट्स अ पार्ट ऑफ डिसिप्लिन। बट हिअर आफ्टर विद्यार्थी तुम्ही फ्री आहे। 11वीला प्रत्येकाचे आई वडील सोबत येऊन राहू शकत नाहीत, तुम्हाला हॉस्टेलला ठेवतील। तुम्ही तुमच्या जर ऑनेस्ट राहिला करिअरसाठी, तुम्ही तुमचं 100% जर दिलं, तर डेफिनेटली यू विल बी द किंग और क्वीन फ्रॉम ऑफ युअर लाईफ। कारण तुम्हाला बघणारं कुणीच नाहीये तिथं, पण स्वतःशी प्रामाणिक राहून आपलं जर आपण ट्रॅक सोडला नाही कुठल्याच गोष्टीसाठी, आपण आपला करिअर आणि ध्येय या गोष्टीला फोकस राहिला, डेफिनेटली वी विल अचीव। बट याच्या ऑपोजिट आपण केलं, आज आपल्याला मित्र म्हणतोय चल पिक्चरला जाऊन येऊ, काय करायचंय, हे करायचंय, तर ह्या गोष्टी आपल्याला आता नाही कळत, नंतर या गोष्टीचा पश्चाताप होतो। आणि आयुष्यामध्ये काही आपण कमवू किंवा नाही कमवू, एक चांगला मनुष्य बनून राहणे, आपल्या आई वडिलांचे रिस्पेक्ट करणे, भले मार्क आपल्याला 35% पडू द्या, पण आई वडिलांचा रिस्पेक्ट, मोठ्यांचा आदर आणि एक चांगला ह्युमन बिंग आपल्यामध्ये असलं पाहिजे। हे सगळ्यात व्हॅल्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट। सो प्लीज डू केअरफुली दीज थिंग्स। ऑलवेज दिस स्कूल विल बी ओपन फॉर यू। असं नाही की आज शेवट आहे आपला, असं काहीच नाहीये। शाळा तुमचीच आहे, तुम्ही ऑलवेज वेलकम आहेत। आपण प्रत्येक वेळेस माझे विद्यार्थी इथं बोलवतो, त्यांचं मनोगत घेतो, दुसऱ्या मुलांना गायडन्स घेतो। सो प्लीज ऑलवेज वेलकम आहे। आणि करिअर निवडताना जे काही आपण निवडतोय त्याला आपण 100% देतोय, याचा आपण फक्त पूर्णपणे प्रयत्न असू द्या। कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हे बेस्ट ट्रॅक आहे, आपल्याकडले मुलं जात नाहीत। कॉम्पिटिशन सक्सेस मॅगझिन असेल, आतापासून थोडेसे आपण स्टोरीज अशा वाचल्या, सक्सेस स्टोरीज, तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत जे आपण करू शकतो। सो ओव्हरऑल दिस इज माय जस्ट you can say the request or the urge to all the parents about the future and all. So for the all we are gathered here, that is a felicitation of the students, those who achieve the rank. So first I think let us listen to the two students only interested. I would like to invite Miss Raut Arusha Manohar to share her concern or views about her success. So please welcome, big round of clap for Arusha first. May I request Mr. Araskar Sahib also, please welcome her by giving a bouquet. She was her score 95.6% and first in the school rank. Yes, may I request Miss Arusha Raut, please share her views about the achievement. Good morning, one and all present here. Myself Arusha Raut,
and with the blessing of Almighty, I have secured 96% in CBSE board exams. Today, first of all, I would express my gratitude towards Mishra sir, who has given me opportunity to stand here and speak about on this wonderful moment. My heartfelt thanks to Mr. Radaskar sir, who has honored me on this wonderful moment. Today, with the blessing of Almighty, this ceremony has been come. For this, I have a 10-year bond with this school. I have joined this school from the first class and up to 10th. I am in this school. My teachers, Mishra sir, my respected all teachers have given a hard work. They give me motivation. They choose me how to choose the right path. My mistakes in my exam, they all give me guidance in this whole pathway here. My parents, especially my mother, give me guidance about here. All this journey. Success is not a destination, it is a journey. It is journey of your ups and downs. Our life consists of ups and downs. We should not get distracted with it. And in this whole 1-year course, I have learned many things. The board exam was not just about what you studied, it also about what is your patience, how you are taking decision. All these things are tested in this examination. And I want to tell you about that. Because of one teacher, I am here, because I think this teacher has a main role in my life. Because of her only I am standing here, and her name is Dipti Mishra ma'am. Because of her, I was in 3rd standard, then I don't know, I was fear of math, I don't know anything. In 2nd, I think, in Olympiad, I have scored 40 marks test was there. I think I have scored only 16 marks. Then I don't know, math is not, it is not in my, and then I am not getting marks. Then I think I would take science. Then in the 3rd standard, means my father enrolled in Abacus. Then in 3rd standard, Dipti ma'am said, no, maths is good. Then she gave me books. In summer vacation, she gives me books, said, Arusha, solid, and if you have any doubts, come in. When she is giving time and saying, come in that time and I will solve your doubts. So I think up to now, she is the only my maths teacher who, because of her only my fear of maths was gone, and therefore after that I love maths. Along with my all Sharda school teachers and my parents, I have get this success. And one should focus that exams are just means all we are giving exams. Our parents, we all there in this life, all exams are there. Some are means in some we are giving success, in some we are not getting. But we should not lie on that or we are getting or not. We should move forward, because moving forward is the only key to get in our life, and that is the only thing we should go. This school gave me a guidance. There was a love for 10 years and my memories are attached to it. Thank you. Best of luck all of you for your future and next phase of life. Thank you. Yes, please, thank you, Arusha. Give a round of clap, everyone, for that. Beautiful memories and the motivational words you have shared with the school associated everything. And it is very rightly said by the Adolf Hitler, I do not believe in taking the right decision, take the decision and make that right. So in the life it is very difficult that you have to take the decision. Yes, it is very difficult in the life that we have to take the decision, because our decisions change the entire things. So always, whenever we see, everyone cannot have the decision power. So this decision, whatever you decide in your life, you should not regret in the future. Okay, as you have studied in the 9th standard, the poem Road Not Taken. So from that we are getting the same message that we should not regret in the future that why I have decided like this. So take the decision and make them right. So with this, thank you once again, Arusha. And now I would like to call Tiwari Jagruti Amarjit, who secured the 2nd position. And one of the best thing about her, she focused sports, okay, rifle shooting, played the CBSE game, national, state, everything. And there also she secured the 1st, 2nd position. And one of the most important thing about her, that is she achieved this marks without any tuitions. Okay, so this is one of the best thing. Always I am telling to the students, आप tuitions बच्चों को मत लगाओ, self study के लिए time दो. Okay, so
वेरी फ्यू स्टूडेंट्स आर देयर इन शारदा जो बिना ट्यूशंस के भी 90+ उनका स्कोर है, बहुत से बच्चे ऐसे. So I would like to invite this with Jagruti Tiwari. Come here and share your views. Please welcome her with a round of applause. Jagruti. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and mice to go before I sleep, and mice to go before I sleep. These lines by Robert Frost have remained my inspiration throughout this year. Good morning to all of you. This is Jagruti Tiwari, and as many of you may know that I am not only a student but also a shooter. And this particular year was very tough for me because at one end I was discovering the new things about the shooting, at the other I had the pressure to maintain my percentage in the class. But I am thankful to all the teachers, my parents and my school that they supported me, and I am here today. So first of all, that I would like to say that many people say, अरे तू तो बहुत लती है यार, तेरे तो परसेंटेज भी अच्छे आते हैं और तू तो नेशनल शूटर भी है. But many of you may not wonder, but what it takes to stand here. There was a lot of hard work, only not of me. I can say only this much, but my mother and my father and my teachers that they had supported me. Due to maths, I did not get time to sufficient time to read or study about these things, and so the result was eventually my marks decreased in PTs, and I went nervous. But I would all thanks to all my teachers that they still supported me. They had faith in me that yeah, I will go forward. And also because of the maths, I missed many of my assignments and also many of my papers. But the school management supported me for that also, and I'm very grateful that thank you for all your support. And the teachers, thank you, a very short word to define their my gratefulness towards them. But I would like to say that they not only teach from the lessons of the book, from the pages of the book, but also from their bottom of the heart. They did not only teach the lessons which were available on the book, they teach the lessons of the life, which gave me confidence to stand here. I was a very shy girl. When I came here in UJG, I didn't even knew how to speak in front of the stage. And today I can say proudly that I didn't even prepare what to say, and I am here today standing in front of you, speaking confidently. And I am not afraid to look everywhere, and I am not afraid to look away towards everyone. But this journey was very long, and at one end I am happy that my new journey will begin from here and I will discover more things, a bit nervous. But at the same time I am very sad that I am leaving behind this memorable past. But I am not going empty-handed, I am carrying these memories with me. And my cousin Sruti, she also supported me because as I told that I was in the matches and I was not even attending the school 100%. My attendance is only 70 or less than 70%. But she was giving me every notes and every detail what the teacher taught. And also whenever I had doubts, all the teachers were personally explaining me my doubts, and I am very happy when I got this, and I am looking forward to the future. And also one thing I would like to say is I love to read, but I don't love to read science and math. I don't love that. I love to read social. I love to read English. I love to read about the world, but I don't like to read about the science behind it. I love to read about every incident. I love to read about the history, but I don't love the science behind it. And as all my classmates, they were for preparing for NEET and JEE science, they were all taking the stream of science. So I decided to take arts, and first I told my mother that I wanted to take arts. So I had a bit of nervousness because I knew that she will deny me to take arts, because many people say that arts is only for the ones who did not score well. But my parents and my teachers then explained to them that it is not like that, you can take anything. And now I am happy that I am getting the opportunity. What I want, I am getting, because I know that many students are not getting what they want. But my parents are all giving me everything that I need. Sir told that I don't had any tuition, but I would like to say any of the good question, math, everything I need, my parents provided me. I told, Mummy, I want this. So he told, okay, order this. So at that same time, I am very grateful, and yes, I am lucky to have these parents and these teachers. Thank you. In the end, I would like to say I hope that all of us from this batch of 2025
we will prove, we will reach to many great heights, and we will make proud to our teachers, our parents, and our school. Thank you. Yes, thank you, Jagruti, once again for sharing your concern. As it is very rightly said that in my beginning it is my end, and in my end is my beginning. So आप सबके लिए अब ये एक एंड है यहाँ पर और न्यू बिगिनिंग होने वाली है. So best wishes for all of you, and always be a visionary person. It is quite difficult to keep the balance in the sports as well as in the studies. But as you have the interest in the social and all, so definitely you can approach for the competitive exams too, and definitely you will get success in that. So with this, I would like to give my best compliment behalf of Sharda family members. So would like to request from the boys, is anyone interested to share their views? It's an opportunity for you. From the boys, this is the final call. If anyone interested, then please come forward. Yes. Okay, fine. Then I would like to request from the parents if anyone want to share their views. पालकामधून जर कोणी बोलणार असेल किंवा इच्छा असेल तर येस सर, गायसुंदरे सर. Would like to request Gaisundre sir to share his views on this occasion. आज या ठिकाणी शारदा इंग्लिश गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारापोटी जमलेले सर्व पॅरेंट्स, सर्वप्रथम या ठिकाणी स्टेजवरील आपले माननीय आडकर साहेब, तिवारीजी, मिश्रा सर, सर्व स्टाफ, सर्व पॅरेंट्स आणि सर्व विद्यार्थी, मला खरंच खूपच नवल वाटलं. मुली अशा बोलल्या आणि मुलांमध्ये एकदम बोलायला उठला. खरंच अतिशय चांगली प्रगती आहे सर. तुम्ही खूप कष्ट घेता मुलांसाठी, तुम्ही सगळ्यांसाठी सारखं कष्ट घेता, पण कुणाला किती करायचं हे त्यांच्यावर डिपेंड आहे. तर त्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांनी आणखी उच्च पदावर जावं, UPSC सारख्या परीक्षेमध्ये त्यांनी त्यांचं नाव लौकिक करावं अशी मी या ठिकाणी त्याला शुभेच्छा देतो. आणि जे मुलं काय पर्सेंटेजमध्ये समजा त्यांच्याकडून काही पेपर सोडवताना काही चुका झाल्या असतील तरी शर्यत संपलेली नाही, शर्यत आणखी बाकी आहे. आपल्याला जे काय आवडतंय, सरांनी खूप चांगलं सांगितलं की ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे, कुणावर काय म्हणजे लादण्यापेक्षा पालकांना पण माझी विनंती आहे की एखाद्या विद्यार्थ्यावर काय लादायचं नाही. त्याला ज्याच्यात आवड आहे त्याला त्याच्यात जाऊ द्यावा आणि त्यांनी त्याच्यात करिअर बनवावं. परंतु सरांनी आणखी एक महत्त्वाची खूप गोष्ट सांगितली की मी माझ्या मुलाला हमेशा सांगतो की या ठिकाणी शाळेमध्ये 8 तास शाळेमध्ये असायची, तर 8 तास शिक्षकांचं पूर्णपणे मुलांवर लक्ष असायचं. त्यानंतर घरी आले की पालकांचं लक्ष असायचं. परंतु आता सध्याला सगळ्यांचीच मुलं बाहेर ठेवलेली आहेत. आणि सरांनी एवढं मुलाचं सांगितलं याच्यामध्ये की तुम्ही काय करता, तुमचे मित्र कसे, मित्र तुम्हाला इकडं चल म्हणते, तिकडं चल म्हणते, टाइमपास करायला होते. आपण कोणत्या कामासाठी गेलो तेच काम त्यांनी करायला पाहिजे आणि त्याच्यामध्येच त्यांचं करिअर आहे. आपले करिअर घडून गेलेले असतात, आई वडिलांचे करिअर हे घडून गेलेले. आता याच्यानंतर आम्ही काहीच होणार नाही. आज मी समजा ग्रामसेवक पदावर काम करतो तर लई विस्तार अधिकारी होईल, याच्या पुढे मी जाणार नाही. परंतु आणखी करिअर घडण्याचा तुम्हाला भरपूर संधी आहे, तुमच्या पुढे भरपूर वेळ आहे. तुम्ही त्या संधीचं सोनं करावं. शारदा इंग्लिश स्कूल सारख्या शाळेमध्ये तुम्हाला शिकायला मिळालं. या भागामध्ये साहेबांचं मी या ठिकाणी खूप आभार मानतो की आपल्या भागामध्ये एवढी CBSE पॅटर्नची स्कूल आपण आम्हाला उपलब्ध करून दिली साहेब. आणि आमच्या विनंतीनुसार पुन्हा तुम्ही धारूरला सुद्धा शाखा, आम्ही म्हणलं की धारूरला काही मुलांना, लहान मुलांना येत नाही, तिथं पण तुम्ही येत. तर अतिशय चांगलं कार्य आहे शिक्षण क्षेत्रामध्ये साहेबांचं. तर या ठिकाणी मी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, सर्व पालकांचे, सर्व स्टाफ पण खूप इथं स्ट्रिक्ट असतं. मी हमेशा माझी चक्कर असते, बघत असतो. मी आलो गेलो खाली मुलाला कोणाला येऊ देत नाही, कुणी आलं तरी विचारतात, कधी आपल्याला क्लासपर्यंत कुणाला जाऊ देत नाही, म्हणजे खूप कष्ट घेतात. सर्वांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. पुढील वाटचाली सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो. थँक्यू गायसुंदरे सर फॉर शेअरिंग युअर व्ह्यूज. जे काही सूचना मुलांना दिल्या ते फक्त मी पर्सनल अनुभवानं, मला जसं मी हॉस्टेलमध्ये 2 वर्ष जे राहिलेलो आहे, सो हॉस्टेलमध्ये राहिल्यानंतर बाहेर विद्यापीठामध्ये मला कोणी विचारणारा नव्हतं की मी काय करतोय किंवा अभ्यास काय आहे. बट आपण ज्यावेळेस विद्यापीठामध्ये सारखे किंवा एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये जातो, केजमधून औरंगाबादसारख्या ठिकाणी जाण्यात तिथल्या मुलांचं कल्चर, तिथल्या मुलांसारखं वागणं हे खूप डिफरन्स पडतं. आपल्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये टॅलेंट खूप आहे, बट एक शायनेस जे म्हणतो आपण पुढं होऊन कधी स्वतःला
व्यक्त करत नाहीत. तर अशी कुठली गोष्ट आपण बाळगू नये. आपल्यामध्ये खूप टॅलेंट आहेत, फक्त पुढे होऊन आपण ह्या गोष्टी कराव्यात. आणि हॉस्टेलमध्ये राहू किंवा बाहेर रूममध्ये राहू. आणि एक पालकांना विनंती राहील की कृपया करून आपल्या मुलांकडे ग्रॅज्युएशन होईपर्यंत मोबाईल काय देऊ नका. ओके, 1100 एक इनकमिंग आणि आउटगोईंग हे जरी असेल तरी इनफ आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी, ठीक आहे, 1% विद्यार्थी चांगला असू शकतो, तो मोबाईलचा दुरुपयोग होणार नाही. बट मोबाईलमुळे आपल्याला आपला जो एम आहे त्या एम पासून निश्चितच विद्यार्थी भटकतातच. त्यासाठी, आणि हे मॉडर्न जनरेशन आहे, त्यासाठी तुम्ही बेस्ट राहील त्यांच्यासोबत एक साधा इनकमिंग आउटगोईंग एवढं जरी मोबाईल त्यांच्यासोबत राहिलं तरी पुरेसा आहे. सो मे आय रिक्वेस्ट नाव अडसकर साहेब टू शेअर युअर व्ह्यूज ऑन दिस ओकेजन. शारदा इंग्लिश स्कूल इयत्ता 10वीच्या 24-25च्या आजच्या निकालाच्या निमित्तानं आपल्या शाळेचे प्राचार्य मिश्रा सर, आज आलेले सर्व पालक, सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी व आपला सर्व स्टाफ, शारदा परिवार. रिझल्ट लागला. जवळजवळ आपले मला वाटते 5 का 6 मुलं सोडले तर सगळेच मुलं एक चांगल्या मार्कानं ह्या ठिकाणी पास झाले. सर्व चांगले मुलं जे ह्या चांगल्या मार्गाने पास झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचं, मुलांचं ह्या ठिकाणी मी असं हार्दिक असं ह्या ठिकाणी अभिनंदन करतो. मिश्रा सरांनी अतिशय विस्तृत ह्या ठिकाणी सांगितलंय की आपल्या ह्या शारदा परिवारामध्ये जे आपण शिकवून देत होतो ते हेच गाव अतिशय ग्रामीण भाग CBSE पॅटर्न हे पहिल्यांदा आपण ह्या ठिकाणी रुजवला. तो रुजवत असताना ह्या ठिकाणी नुसता रुजवलाच नाही तर त्या पद्धतीचं शिक्षण देण्याचं सुद्धा काम आपण आज ह्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळं निश्चित आज ह्या ठिकाणी 2-3 नाव देतो मी. अरुणा राऊत असेल, तिला 96, अनुष्का राऊत, जागृती तिवारी असेल, रचना जाधव असतील, बाकीचे अजून सुद्धा बरेचसे मुलं आहेत की जे 90% 14 मुलं ह्या ठिकाणी आलेले, 91% 46 मुलं ह्या ठिकाणी आलेले, 70 ते 80% 53 मुलं आलेले. म्हणजे जवळजवळ असे बरेचसे मुलं ह्या ठिकाणी आलेले आहेत. आणि ह्या मुलांच्या शिक्षणाचा आता पहिला टप्पा आज ह्या ठिकाणी संपला. पालकांची जी जबाबदारी आहे प्राथमिक शिक्षकाची, ती प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी पालकांनी आता पूर्ण केलेली आहे. आता पुढचा टप्पा तुमचा आहे. तर मिश्रा सरांनी सांगितलं काही ट्युशन लावू नका, MBBSला जाऊ नका, इंजिनिअरिंगला जाऊ नका, किंवा हे करा. परंतु कसं आपल्या आईवडिलांनी आणि आपल्या मुलांनी सुद्धा तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जा. गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी शर्यत रेस आहे, प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन. परंतु जसा आपण ह्या ग्रामीण भागामध्ये ह्या ठिकाणी शिकून अतिशय आम्ही दर्जेदार शिक्षण देण्याचं काम केलं, परंतु ते शिक्षण देत असताना तुम्ही सुद्धा त्याच डिसिप्लिनला ते शिक्षण घेतलं, तसं शिक्षण वर घ्यायचं. आता तुमची बालावस्था संपली, आता तुम्ही पुढच्या टप्प्यामध्ये चांगले होणारच आहे. एक 7-8-10 वर्षांनी कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी कलेक्टर होईल, कोणी SP होईल, कोणी अजून बाकीच्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये अजून सुद्धा पुढे जातात. परंतु तुमचं सुद्धा कौतुक आहे. आता आमचे हे बहिरे अतिशय गरीब माणूस, त्यांना सुद्धा यांचा मुलगा कुठं आहे, यांचा सुद्धा कोण आहे तुमचं, हा यांचा मुलगा अतिशय गरीब माणूस, हे सुद्धा शिकला. आणि आमचे मालक अतिशय मोठे, हे सुद्धा शिकले. म्हणजे दोन्ही लोक शिकायला लागलेले. एक तर गरीब माणूस सुद्धा शिकायला आणि श्रीमंत माणूस सुद्धा शिकायला. त्याच्यामुळे मध्येही तर शिकलंच पाहिजे.
आणि अतिशय चांगल्यानं हसत खेळत राहून शिकलं पाहिजे. ज्यावेळेस आपण स्कूल काढली त्यावेळेस आपल्याला माहीत सुद्धा नव्हतं की स्कूल एवढी मोठी होईल तरी. ती माझ्या मुलासाठी काढली, कारण आमच्या दोघांना आम्हाला पुण्याला जायचं नव्हतं, आम्हाला इथंच राहायचं होतं, म्हणून ही काढलेली स्कूल आहे. कारण स्वर्गीय बाबूराव आडसकर साहेबांनी सगळ्या स्कूल त्यांच्या ह्याच्यामध्ये मराठी माध्यम काढलेले. आज आपण तुमची इथली स्कूल बघून आपण कळमला सुद्धा अतिशय दर्जेदार स्कूल त्या ठिकाणी काढलेली. धारूरची स्कूल अजून एवढी हे नाही, परंतु हळूहळू ते सुद्धा एक चांगली होईल. परंतु तुम्ही हे जे शिक्षण घेतलं खरंच तुमचं कौतुक आहे. कारण तर परीक्षा असली स्वतः ह्या ठिकाणी तर मार्क काही कमी जास्त होतील, परंतु अंगजोगायला परीक्षा आणि ती परीक्षा सुद्धा काही सोपी नाही. तेव्हा तुम्ही मस्त राहा, व्यवस्थित राहा. ज्याला जे फॅकल्टी निवडायची त्यांनी आईवडिलाशी चर्चा करून ती फॅकल्टी त्या ठिकाणी निवडा. चांगला अभ्यास करा. मोबाईल कधी कधी अर्धा तास थोडं बघा, जास्त काही मोबाईल बघू नका. मी तर माझं राहून आल्यापासून सुद्धा माझ्या मुलाला तो अभ्यास करायचा. त्याच्या आईला वेळ नव्हता, परंतु मला माहीत होतं की काय चालतंय काय नाही. तो अभ्यास करायचा म्हणजे काय करायचा, तर तो होमवर्क करायचा. आणि मग विचारलं मी तिकडून फोन करून, हे काय करायला लागले, अभ्यास चालू म्हणायचं. मला मी आल्यानंतर बघितलं की तू लिहायला लागला. आता लिहिणं म्हणजे त्याला विचारलं मी, हे काय, तर ते म्हणलं हे होमवर्क. होमवर्कला अभ्यास म्हणत नाही, होमवर्क वेगळा आणि अभ्यास वेगळा. म्हणजे असं हे आता तुमचं तुम्हालाच करायचं. कारण कोणाचे आई वडील नोकरीत असतील, कोणाचे आई वडील व्यापार करीत असतील, कोणाचे आई वडील शेतकरी असतील. हे किती जणांना तिथे यायला जमल हे माहीत नाही. आता तुमचं तुम्हालाच व्यवस्थित करायचंय. आणि आपल्यातले सुद्धा आता मिश्रा सर हे जे गेले समजा लातूरला जे काही जातील त्यांच्या 3-4 मुलांचा एक ग्रुप करा तिथं. यानंतर कोणी हॉस्टेलला राहिलं किंवा रूमला राहिलं, पुन्हा ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जर राहिलं, तुमचा सुद्धा त्या ठिकाणी एक ग्रुप करा. तर हॉस्टेलला राहिले तर तुम्ही दोघं तिघं एका रूममध्ये राहा. मुली सुद्धा त्या पद्धतीने त्या ठिकाणी जर राहिले तर ते सुद्धा त्या ठिकाणी चांगलं होईल. अतिशय शांत मनानं तुम्ही पुढं चांगले मार्क ह्या ठिकाणी घेतलेले, पुढे सुद्धा एक चांगले मार्क त्या ठिकाणी घ्या. आपल्या आई वडिलांचं आपण आभार माना की आपल्याला आई वडिलांनी ह्या ठिकाणी शाळेमध्ये घातलं, आपलं शिकवण दिली. अतिशय आता इंग्लिश मिडियमचं शिकवण किंवा पुढचं शिक्षण सुद्धा काही सोपं राहिलेलं नाही, परंतु करीत गेल्यानंतर एक चांगलं शिक्षण त्या ठिकाणी होईल. आम्हाला अभिमान वाटेल, तुमच्या आई वडिलांना अभिमान वाटेल की हे शारदामध्ये शिकलाय. आमचं कधी कुठं काही अधिकारी झाला, कुणी डॉक्टर झाला, इंजिनियर, आमचं काम पडलं तर तुम्ही आम्हाला लगेच मध्ये घेतात. चांगलं साहेब आले व्हायला घ्या, डॉक्टर झाला तर मला चला साहेब लवकर ट्रीटमेंट करा. म्हणजे असं सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळं मस्त उगा हसून खेळून राहून 2-4 दिवस काय असेल तीही करा. आणि पालकांना सुद्धा माझी विनंती की तुम्ही बी रेस करू नका, त्याला सारखा असा ट्रेस करू नका की आपल्याला हेच करायचं तेच करायचं म्हणा त्याला. परंतु आता हे तर हे उज्जतच मुलं आहेत. कारण ज्याचं प्राथमिक शिक्षण चांगलं त्याचं वरचं शिक्षण चांगलं. आज आपण बीड जिल्ह्यामध्ये बघायला लागलो, कितीतरी मुलं डॉक्टर व्हायला लागलेले, कितीतरी मुलं MPSC UPSC मध्ये पास व्हायला लागलेले. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या ह्या पद्धतीने एक चांगलं शिक्षण उद्याच्या काळामध्ये ह्या ठिकाणी घ्या. आज या ठिकाणी आमचे सर्व स्टाफ, मिश्रा सर, देशमुख सर, गोरे सर व त्यांची सर्व त्या ठिकाणचा स्टाफ, आमचा सर्व नॉन टीचिंगचा स्टाफ, आमचे सर्व ड्रायव्हर, आमचे सगळे स्वीपर यांचं सुद्धा मी ह्या ठिकाणी आभार मानतो. आमचे अर्चना आडसकर यांनी सुद्धा अतिशय शिक्षणाच्या बाबतीमध्ये चांगलं पाऊल ह्या ठिकाणी घेतलं, त्याबद्दल सुद्धा त्यांचं ह्या ठिकाणी आभार मानतो. आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये तुम्ही उद्या चांगले मोठे होऊन आल्यानंतर समाजामध्ये तुमचं नाव तर त्या ठिकाणी होणारच आहे, परंतु तुमच्याकडे बघून सुद्धा अजून आपल्या भागातले हे मुलं चांगलं पुढं जातील त्या दृष्टीनं पुढं काम करा. कुठं जरी गरज पडली असेल तुम्हाला, उद्या लातूरला असेल, पुण्याला असेल, मुंबईला असेल, तरी मला फोनवर कळवा, यायची गरज नाही.
कुठं माझी मदत तुम्हाला जर ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी सुद्धा ती मदत तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही करू, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि परत एकदा सर्व अतिशय चांगले मार्क घेऊन सर्व मुलांचे या ठिकाणी पुढे आलात त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या आईवडिलांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि पुढचा जे दुसरा टप्पा आता तुमचा, पुढच्या टप्प्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू आंबेडकर सर. साहेबांनी आपले जे आता मत मांडले त्याच्यामध्ये मुलांना काय करायचं आहे, पालकांसाठी सूचना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि एकंदरीत भविष्यामध्ये आपण जाताना कुठल्या गोष्टी कराव्यात, कुठल्या गोष्टी नाही कराव्यात. आणि पुढं डॉक्टर, इंजिनियर सारख्या वेगवेगळे असे क्षेत्र आहेत आणि तुमचं कधीही स्वागत राहील शाळेसाठी. अशा पद्धतीने साहेबांनी आपले केले. त्याचबरोबर बिहाइंड द कर्टन आपण म्हणतो, ज्याच्यामुळं म्हणजे आमची शाळा शिस्त, डिसिप्लिन जे आहे, वहिनी साहेब त्यांच्याही म्हणजे प्रत्येक वेळेस वारंवार प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष देऊन आमच्याकडून त्यांनी काम करून घेतलेलं आहे. आणि आम्ही त्याच पद्धतीने मुलांवरती आम्ही वर्कआउट केलेलं आहे. आणि सरस तसं साहेबांनी सांगितलं की आपल्या मुलाचे जे मार्क आहेत, बाकीचे जे कुणाचे 98-99 स्टेट बोर्डमध्ये पडले तर आपले हे मार्क ओरिजिनल आहेत. ओके, अंबाजोगाईमध्ये कुठं ऑब्जेक्टिव्हही मुलांना मिळालेलं नाही आहे. अशा ह्या मुलांचे ओरिजिनल मार्क कधीही तुम्हाला बेनिफिटच देतील फ्युचरमध्ये, कधी त्याचा ड्रॉबॅक होणार नाही, एवढी मी 99-100% शाश्वती देऊ इच्छिते. तर आता आपण ज्या कार्यक्रमासाठी इथं आलेलो आहे त्यांचा सत्कार घेऊ या मुलांचा. किती मुलं घेऊ? राउत आरुषा मनोहर, may I request please come forward and receive the honor behalf of the Sharda family and Chhatrapati Shivaji Shikshan Samstha. आई आणि वडील जे पॅरेंट्स इथं उपस्थित असतील मी त्यांना रिक्वेस्ट करेन कृपया आपण इथलीच आहे का? झारूची आहे. अरे वा. या इकडे. मिश्रा सर या. यस सर, यस. दुसरं नाव सांग. इथे आहे मिश्रा इकडे. गोरे सर, नाही तुम्ही या. तुम्ही गोरे सर नाव घ्या. गोरे सर नाव. बाबर may I request second now Tiwari Jagrati Amarjit, please come forward along with your parents to receive the honor behalf of the या अच्छा school. बहिरे प्रणव गुंडेवार सृष्टी गुंडेवार सृष्टी नेक्स्ट. गुंडेवार सृष्टी प्रवीण या. प्रवीण कुठे गेला? चटप अनिकेत हा. काय म्हणाल? चटप अनिकेत अनिकेत सर. हे घ्या ना. कवडे प्रथमेश हे घ्यावं लागेल ना. लवकर लवकर घ्या ना ते. दुसरे कोणी दोघं ते चला घे. चला तुम्ही झालं ना. मोबाईल नाही. हे द्यायचं. बॅनर तर इकडे येऊ. ये. कवडे प्रथमेश मिश्रा या. हे प्रवीण कुठे गेला? परराव घ्या. कवडे प्रथमेश कवडे प्रथमेश. पिलाजी मंथन इकडे या. कवडे सर. सर या. या. पिलाजी मंथन आणि काय?
दुसरा आणलं. पिलाजी मंथन, उसके बाद अवस्थी सुदर्शन, पाच मिनिटात बोलू फोनवर लवकर ये. उसके बाद पिलाजी अथर्व, पिलाजी, येत नाही का बोर्ड चार जागा? अथर्व पिलाजी, सगळे मालक लोक आले शर्यत लावली का इकडे या इकडे. योगेंद्र राधिका, कार्यक्रमात आहे नंतर. रोडे शुभम, ते असं हे वेगळे आहेत का? रोडे शुभम, गाय समुद्र यश, गोरे आशीष, कळलं कळलं. गोरे आशीष, नाही हे असं हे राहिलेले घ्या ना. सिद्धिमुळे, सिद्धिमुळे, ते राहिलेले घ्या. सत्यवाद पृथ्वीराज, राखेवाल हर्ष सिंह, रेखवाल हर्ष सिंह, अजून राहिलेले कोण कोण? कोण राहिले? यार राहिले नाही. तू किती राहील? कोई पेरेंट्स यहाँ पर प्रेजेंट होगा, बच्चे नहीं है इसलिए प्लीज सामने आ जाइए. आत्ता का हालतन जान सुदर्शन अवस्थी जान. झालं ना तुझं? पेरेंट्स में से कोई बाकी है तो आ जाइए आगे. पेरेंट्स में से कोई बाकी है? हो या, मी प्रॉब्लेम नाही सर. रिफ्रेशमेंट नाश्ता करून जायचंय. एक न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज